नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हनुमान जन्मोत्सव. हनुमान जन्मोत्सव हे व्रत आहे ज्या पंचांगाच्या आधाराने या व्रताचा निर्णय घेतला जातो. त्यापैकी काहींच्या मते हनुमान जन्मतिथी आश्विन व चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते ती चैत्र शुक्ल पौर्णिमा आहे. कोणत्याही देवतेची जन्मतिथी ही एकच असते, फक्त हनुमानाच्याच बाबतीत असे दुमत आहे. हे याचे एक वैशिष्ट्य होय. याविषयीच्या ग्रंथात दोन्ही तिथींचे उल्लेख आहेत, परंतु त्यांमधील आशयात फरक आहे. पहिला दिवस जन्मदिवस म्हणून व दुसरा विजयाभिनंदाचा महोत्सव दिवस सांगितला आहे. उत्सव सिंधू नामक ग्रंथात लिहिले आहे, आश्विन व चतुर्दशी मंगळवार, स्वाती नक्षत्र, मेष लग्न या मुहूर्तावर प्रत्यक्ष शिवशंकरांनी अंजनीच्या उदरी हनुमानाच्या रूपाने जन्म घेतला. व्रतरत्नाकरमध्येही असेच म्हटले आहे की आश्विन व भूत तिथीला मंगळवारी रात्री अंजनीच्या उदरी हनुमानाचा जन्म झाला. पूर्वोक्त ग्रंथात स्वाती नक्षत्र व मेष लग्न हे अतिरिक्त उल्लेख आहे, परंतु कार्तिक पौर्णिमेस कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे व चतुर्दशीला चित्रा किंवा स्वाती नक्षत्र असेल ही गोष्ट संभवनीय नाही. याच्या उलट हनुमधुपासना कल्पद्रुम या नामक ग्रंथात हा एका महाविद्वान पंडिताने लिहिलेला संकलन ग्रंथ आहे. चैत्र शुक्ल पौर्णिमेला मंगळवारी मुंज गवती मेखला असलेल्या कौपिन वस्त्रधारी आणि यज्ञोपवीत धारण केलेल्या हनुमानाचा जन्म झाला असा उल्लेख आहे. त्याचबरोबर असेही लिहिले आहे की यज्ञप्रसाद म्हणून कैकेयीला मिळालेल्या पिंडाचा अंश घारीमार्फत अंजनीला मिळाला. तो भक्षण केल्यामुळे तिच्या उदरी हनुमंताचा जन्म झाला. हा भाग असंबद्ध वाटतो, कारण स्कंदादी पुराणांतील अनेक कथांवरून असे दिसते की हनुमानाचा जन्म रामाच्या बऱ्याच अगोदर झाला असला पाहिजे. रामचरित्राच्या संशोधनाच्या दृष्टीने वाल्मिकी रामायण अधिक मान्य समजले जाते. रामायणाच्या किष्किंधाकांडाच्या 66व्या सर्गात हनुमान जन्मकथा आहे. त्यावरून एक गोष्ट कळून येते की अंजनीच्या उदरी हनुमानाचा जन्म झाला. जन्म पावताच क्षुधाग्रस्त झालेल्या हनुमंताने आकाशात झेप घेतली आणि उगवता सूर्य हे एक पक्व फळ आहे असे समजून त्याकडे उड्डाण केले. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला ग्रासण्यासाठी राहू आला होता, परंतु सूर्याच्या दिशेने उड्डाण करीत येणारा हनुमान हा दुसरा राहू आहे असे समजून इंद्राने त्याच्यावर वज्रप्रहार केला. त्यामुळे त्याची हनुवटी छाटली गेली, म्हणून त्याला हनुमान असे नाव पडले. या कथाभागात चैत्र किंवा कार्तिक या महिन्यांचा नामनिर्देश नाही. इतर ग्रंथात कल्पनाभेदामुळे अथवा अपसमजुतीने चैत्र मासाचा उल्लेख केला गेला असावा. हनुमानाचे एक जन्मटिपणही आहे. त्यात चतुर्दशी तिथी मंगळवार, चित्रा नक्षत्र यांचा उल्लेख आहे, पण महिन्याचे नाव नाही. कुंडलीमध्ये सूर्य, मंगळ, गुरु, भृग आणि शनी हे उच्चीचे ग्रह असून ते अनुक्रमे 4, 1, 7, 3 आणि 10 या स्थानी आहे. ही स्थिती पाहता हनुमंताचा जन्म आश्विन व चतुर्दशीला रात्री झाला असावा असे अनुमान निघते आणि चैत्र शुक्ल पौर्णिमेला सीताशोध, राक्षसांचे उपमर्दन, लंकादहन, समुद्रोल्लंघन आदी गोष्टीत विजय मिळवून हनुमान निर्विघ्नपणे परत आल्याबद्दल वानरांनी मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा केला होता आणि सर्व नर वानर सुखी झाले होते. म्हणून या दोन्ही दिवशी व्रतोत्सव केल्यास अधिकस्य अधिकम फलम या व्रतासाठी तात्कालिक किंवा रात्रव्यापिनी तिथी ग्राह्य समजतात. ही तिथी दुपक असेल तर व्रत दुसऱ्या दिवशी करावे. व्रत करणाऱ्याने हनुमान जयंतीच्या व्रतानिमित्त धनत्रयोदशीच्या रात्री राम, सीता आणि हनुमंताचे स्मरण करीत भूमिशयन करावे व रूप चतुर्दशीला
अरुणोदयापूर्वी उठून रामसीता आणि हनुमान यांचे पुन्हा स्मरण करून प्रातस्नानादी नित्यकर्मे लवकर उरकावी. नंतर हातामध्ये उदक घेऊन असा संकल्प करावा, हनुमानाच्या पूर्वीच प्रतिष्ठापित प्रतिमेस मी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे आणि अत्यंत विनीत भावाने अशी प्रार्थना करावी आणि यथाविधी षोडशोपचार पूजा करावी. स्नानासाठी जवळ उपलब्ध असेल तर नदीचे पाणी घ्यावे, प्रसाद वाटावा आणि शक्य असेल तर ब्राह्मण भोजन घालून स्वतः जेवावे. दीपोत्सव, स्तोत्रपाठ, गायन, वादन, कीर्तन वगैरे गोष्टी यथासंभव करून रात्र जागवावी. एखाद्या कार्यसिद्धीच्या उद्देशाने व्रत करावयाचे असेल तर मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला प्रातस्नान वगैरे उरकून एका वेदीवर अक्षतांच्या पुंजीची 13 कमळे काढावी. त्यावर यथाविधी पूजा केलेला जलपूर्ण कलश स्थापन करावा. त्यावर पिवळे वस्त्र घालावे. त्यावर 13 कमळांच्या 13 गाठी घातलेला 9 पदरी पिवळा दोरा ठेवावा. नंतर वेदीची पूजा करावी. उपरोक्त विधीनुसार हनुमंताची पूजा, जप, ध्यान, उपासना आदी गोष्टी कराव्यात. ब्राह्मण भोजन घालून स्वतः भोजन केले असता व्रताची पूर्तता व इष्ट व्रत पूर्ण होत.